या दिवाळीला पहिला दिवा लागत दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा। गणेश पूजा, लक्ष्मी पूजा, दीपपूजा, दिवाळीला उधाण यावे, आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्लासाला असा मराठमोळा सण। दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत घाटकोपरच्या गणेश साई बिल्डिंगमध्ये। तर आज आम्ही मंगळागौरचा प्रोग्राम म्हणजे साजरी करणार आहे। तर मंगळागौर हा महाराष्ट्रातील एक सुंदर पारंपरिक उत्सव आहे आणि मंगळागौर म्हणजे नुसतं नाचगाणं नाही, तर एक सुंदर खेळ, ओव्या, पूजा आणि एकत्र येऊन साजरा केलेला एक आनंद आहे आणि तो आम्ही आज साजरा करणार आहोत। तर तुम्हाला पाहायला मिळेलच, आम्ही फुगड्या घालणार आहोत, सूप घेऊन, लाटणी घेऊन, पुन्हा कळशी घेऊन त्याचा जो खेळ असतो मंगळागौरचा तो साजरी करणार आहोत। तर आपल्याबरोबर आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते मायाताई निकम। तर त्यांना मला विचारायला आवडेल, आमच्या सोसायटीतील एकदम डॅशिंग लेडी, तर त्यांना विचारूया की ही जी तयारी आम्ही केली आहे तर ती कशा प्रकारे केली आणि ह्याच्या मागे सगळ्या महिलांचा काय म्हणजे त्यांचा हातभार लागला, तर त्यांना विचारूया आपण। नमस्कार, गणेश साई बिल्डिंग नंबर 4 आमच्या सर्व महिला, लहान थोर वयस्कर एवढ्या ड्रेसिंग आहेत, मी एवढ्या चांगल्या आहेत की विचारू नका। आमच्या इथे सर्व कार्यक्रम घेतले जातात। मंगळागौर बोला, कोजागिरीचे गरबे बोला, हळदी कुंकाच्या दिवशी पण जानेवारीचं जे हळदी कुंकू असतं आपलं महिलांचं, ते पण एवढं आम्ही ताटामध्ये देतो की विचारू नका, की असं हळदी कुंकू एवढं कुठे छान होत पण नाही। आणि तसंच महिला आमच्या सर्व एक होऊन सर्व कार्यक्रम करतात, लहान मोठ्या सर्व ज्या पण आहेत त्या। कधी कुणाजवळ रुसवा नाही, फुगवा नाही, जसं ते म्हण आहे ना, रुसवा फुगवा सोडगं बाई, तसं असं आमचा कार्यक्रम होतो। एवढा ताटात आमचा कार्यक्रम होतो की विचारू नका। आजच्या बाहेर पुढची आपली पिढी आहे, लहान मोठी जी आताची पिढी आहे, त्यांना खाली बघा, ट्रेनमध्ये पण असले तरी मोबाईल घेऊन, जागा नसली तरी मोबाईल, असा त्यांच्या हातात मोबाईल असतो। त्यांना आपलं जे पूर्वीचं काय आहे ते आता समजायला पाहिजे, म्हणून आता ही आम्ही परंपरा चालू ठेवली आहे की पुढे आपली ही परंपरा महाराष्ट्राची राहायला पाहिजे आणि चालू झाली पाहिजे आणि पुढच्या पिढीने पण ही चालू केली पाहिजे। मुलींनी म्हणा, जेंट्सनी म्हणा, लॅडीज, आता जी येईल पिढी त्यांनी सगळ्यांनी ही परंपरा चालू केली पाहिजे। आणि मोबाईलवरती नाही चालत, नेटवरती नाही चालत, ज्या आपल्या पहिल्याच्या पद्धती आहेत त्या जरा घेऊन बघा, किती तुम्हाला हे वाटेल आनंद। पूर्वी आपण ट्रेनमध्ये बसलो तरी एकमेकाशी बोलायचो, आता ट्रेनमध्ये बसलो तर एकमेकाला धक्के मारतोय, मी मोबाईल असा करतोय। अरे काय तुमचं, पूर्वीच्या प्रथा गेल्या कुठे, सण गेले कुठे? आता सण काय आहे ते समजतच नाही। कधी गणपती आला, कधी दसरा आला, कधी दिवाळी आली, कधी नवरात्र आली, कधी होळी आली, काय समजतच नाही। सणच गेले आपल्या महाराष्ट्राचे। का आपण महाराष्ट्रात आहोत का नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय मराठा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। सर्व आमच्या गणेश साई महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। चांगला कार्यक्रम करा, जसे हर वर्षी होत आले कार्यक्रम तसेच असे चांगले होत्या। माझे नाव नंदा हरिश्चंद्र जाधव, मी गणेश साई बिल्डिंगमध्ये राहते आणि आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की प्रत्येक महिलेने घरातून बाहेर निघून काहीतरी छान कार्यक्रम करून दाखवावा, एकत्र येऊन पारंपरिक आपली जी पहिली जी संस्कृती होती ती जपण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही इथे केला आहे आणि तो आनंदाने साजरा व्हावा हेच आमची इच्छा आहे। मी अश्विनी किसन निकम, आज आमच्या गणेश साई इमारतीमध्ये दीपावली महोत्सव निमित्ताने आज हा महिलांनी मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस असल्याकारणाने तुम्हाला सगळ्यांना प्रथम मी शुभेच्छा देते। आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये। आपण पाहू शकता की मंगळागौरकरिता महिला आज दिवाळी निमित्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मुंबईच्या घाटकोपरमध्ये। हा मंगळागौरचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची संस्कृती, ही संस्कृती आपल्याला या मुंबईच्या घाटकोपरमध्ये पाहायला मिळणार आहे।
नमस्कार 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 सगळ्यांना आपल्या या गणेशशाही परिवारात आपल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. आज आपण इकडे एकत्र आलो आहोत कारण आपण आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करणार आहोत. हो, अगदीच बरोबर रिया. आज आपण साजरी करणार आहोत एक मंगळागौर. तर आपल्या आई, आजी, मावशी, बहिणी सगळ्यांसाठी हा एक आनंदाचा आणि हसरा आणि रंगीबिरंगी सोहळा आहे. तर आपण एक गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांची प्रार्थना करून आपण सुरुवात करूया आपल्या मंगळागौरला. चला तर मग प्रार्थनेला सुरुवात करूया का? सर्व तर सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन सगळे आलात आणि आपल्या मंगळागौरचा हा जो प्रोग्राम आहे हा आपल्या आनंदात आणि खूप जल्लोषात आपण साजरी करूया. तर आता आपण गणपती बाप्पाची प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपल्या मंगळागौरीची आरती करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. चला तर मग गणपतीच्या आशीर्वादाने आता आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. देवी मंगळा गौरी कुमारीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी जय देवी मंगळा गौरी संतबाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळबाई आनंदात नाचू गाऊ मंगळागौर खेळूया. पाणी लाटात पाणी लाटात पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटात पाणी लाटात पाणी लाटा झेंडा फडका खोली झेंडाची लांब दोरी भोवर भेंडी भोबरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेल वागेली घेणार सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या बाई चिंताना जया आमच्या वीरा भराया एक वेळी मोकळी सोनियाची साखळी खडखडवणे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या नाच ग उमा अशी मी नाचू अशी मी नाचू अशी मी नाचू अशी मी नाचू मंगळागौर हा एक महाराष्ट्रातला सुंदर आणि पारंपरिक उत्साह आहे. लग्न झालेल्या महिलांना श्रावण महिन्यात दर मंगळवारी हा उत्सव साजरा करायचा असतो. ॲक्च्युली आपल्याला सुद्धा हा श्रावणातच करायचा होता पण काही कारणांमुळे नाही शक्य झालं. मंगळागौर म्हणजे नुसतं नाचणं किंवा तयार होणं किंवा मिरवणं असं सगळं नसतं. तर देवीची पूजा करणं, ओव्या बोलणं, खेळ खेळणं आणि महिलांना थोडासा सगळ्या आपल्या धकाधुकीच्या जीवनात ना थोडासा आराम मिळावा म्हणून एक केलेला एक छोटासा सण म्हणू शकतो आपण.
या दिवशी तर सगळ्या महिला आपल्या सुंदर नव्या साड्या, नवे दागिने आणि हास्याने सजून देवीसमोर नाचतात, गातात, खेळ खेळतात आणि हा सण एकदम उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. चला चला फुगड्या खेळायला चला. हा चला. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंतुबा गवर माझी नाचू दे. आला शंतुबा गवर माझी नाचू दे. सोडू त्या पाखरा जाई माझ्या माहेरा. सोडू त्या पाखरा जाई माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा. 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 माझ्या माहेर सावली उभी दारात माऊली. माझ्या माहेर सावली उभी दारात माऊली. तिच्या काळजात बाई माया ममतेचा जरा.
आपण उखाणे घेऊया उखाणे. बरं, कोण घेणार बघ पहिलं? नाही, मीच घेते. पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे, पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे, कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले, होळका पाहू पोपट. आता तू घे ग, तू घे. मागे मागे राहते सारखी सारखी. म्हण लवकर. तार तार तारले विजापूर मारले, 12 वर्ष तप केले तरी हाती नाही लागले, होळका पाहू उमराचे फूल. कीर्ती, आता तू घे बघू उखाणा. हो घेते. अब्बल पेटी कुलूप किल्ली लागे ना, ज्याची त्यास उघडे ना, सांगा पाहू बरोबर. सोन्याच्या अंगठीवर डागाची सूर, सुनीलरावांचं नाव घेते चौधऱ्यांची सूर. पिंडीवर बेल वाहते वाकून, राजेंद्र रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखते. पाते वाकून आणि श्यामबाचांचं नाव घेते सर्व गणेशशाही महिला मंडळांचा मान राखून. झाले घातले मंगळसूत्र, बंडी रावांसोबत नवीन सुरू झाले नवीन सत्र. मी कशी नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा, नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा, नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा, नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा. या गावचा त्या गावचा, या गावचा त्या गावचा, माई नाही आला प्रेणी नाही मला, नाचू मी कशी नाच 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 ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा, नाच ग गुमा, नाचू मी कशी नाच ग गुमा. या गावचा त्या
पिंग्यानं मला बोलवली रात गाजवली पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात गाजवली पोरी पिंगा माझा पिंगा घालीत धिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा घालीत धिंगा पिंगा ग पिंगा हे पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा उकडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा 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 उकडी खेळ पिराची बाईल हो माझ्या पिराची उकडी खेळ पिराची बाईल हो माझ्या पिराची खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा उकडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा उकडी खेळ राखोटा धर ग माझा अंगठा धर ग माझा अंगठा घेऊन चारी यावाटा खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा उकडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी हे सूप पुण्याग बंदराचं हे सूप पुण्याग बंदराचं हे सूप वराडी बंदराचं हे सूप वराडी बंदराचं सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी हे सूप पुण्याग नगरीचं हे सूप पुण्याग नगरीचं हे सूप मराठी नगरीचं हे सूप मराठी नगरीचं सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी हे सूप पुण्याग गावाचं हे सूप पुण्याग गावाचं हे सूप गोवंडी गावाचं हे सूप गोवंडी गावाचं सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी हे सूप पुण्याग घराचं हे सूप पुण्याग घराचं हे सूप पाटलाच्या घराचं हे सूप पाटलाच्या घराचं सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुपल्या सुपाला घागरी ए चला आपण लाटण्यांचं लाट्या लाट्या खेळतात ना तसं खेळूया. लाटण्या असतील ना तर गरबाच्या गाठी असतील चालेल, ना, त्या चालेल. गाठ्याने खेळू आपण. बरं. अच्छा. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या एक सुसो दोन सुसो एक सुसो दोन सुसो आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू एक सुसो दोन सुसो एक सुसो दोन सुसो आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू आपण दोघी मैत्रिणी हिरव्या साड्या नेसू बाई हिरव्या साड्या नेसू लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या 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 लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या
नमस्कार. आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये. आपण पाहिलं की मंगळागौर आज या ठिकाणी दिवाळी सुरू होत आहे. दिवाळीच्या पहिल्या सणामध्ये आपल्याला मंगळागौर या ठिकाणी पाहायला मिळाले. अशी उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये सखी म्हटली की महिला आल्या आणि महिला आल्या की मंगळागौर आली. मराठी संस्कृती जपण्याकरिता मराठी महिला आज अगदी एकत्र आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यांचे शिक्षक देखील आपल्याला सोबत आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे आपण या ठिकाणी या महिलांना शिकवलं? महिला आहेत सगळ्या आणि वेळात वेळ काढून जो आपला मुलं वेळ आहे म्हणजे त्यांची मुलं आहेत, त्यांचे कामं आहेत, त्यातून वेळ काढून सुद्धा याला पण वेळात वेळ देऊन रात्री अडीच प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या वेळेला खूप महत्त्वपूर्ण असं त्याला पण न्याय दिलेला आहे आणि माझ्यासाठी खूपच आभार माझ्याकडून की मला खूप वेळात वेळ काढून जो हा डान्स पूर्ण पार केला त्यांच्यामुळे मी अभिनंदन करेल आणि आमच्या सोसायटीच्या अभिनंदन करेल ज्यांनी आम्हाला ही परवानगी दिली, महिलांना जो पुढे योगदान दिलं आहे त्याबद्दल सोसायटीच्या गणेश सोसायटीचा आणि आमच्यासुद्धा